मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की राम मंदिरचे उद्घाटन केल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती। त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना आणि या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 1 करोड घरांवर रूफटॉप सोलर सिस्टीम लावणार आहे। तसेच त्यावेळी प्रधानमंत्री हे सुद्धा म्हणाले की भारताच्या प्रत्येक घराच्या छतावर सोलर सिस्टीम हे लावले जाईल। तर मित्रांनो, ही जी योजना सुरू करत आहे केंद्र सरकार, या योजनेचा लाभ कोणकोणत्या लोकांना मिळणार आहे, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुमची वीज बिलापासून सुटका होणार आहे। कारण की प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत तुमच्या छतावर आता सोलर सिस्टीम ही लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला यापासून मोफत वीज मिळणार आहे आणि तुमची वीज बिलापासून कायमची सुटका होणार आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात या योजनेचा लाभ 1 करोड लोकांना दिला जाणार आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाकीच्या लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु टप्प्याटप्प्याने। ज्याप्रमाणे केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत सिलेंडर दिले होते, त्याचप्रमाणे सरकार पहिल्या टप्प्यात 1 करोड लोकांच्या घरावर सोलर सिस्टीम ही लावणार आहे। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया की काय आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना, याची पात्रता काय आहे, या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे ही काय काय लागणार आहेत, या योजनेचा लाभ सुरुवातीला कोणाला मिळणार आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यावा, याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत, म्हणजेच गरीब व मध्यम वर्गातील 1 करोड लोकांच्या छतावर रूफटॉप सोलर सिस्टीम ही लावली जाणार आहे, ज्यामुळे त्यांची स्वतःची विजेची गरज ही पूर्ण तर होईलच, सोबतच जर तुमच्या घरात विजेचा वापर हा कमी असेल तर जी काही एक्स्ट्रा वीज जनरेट होईल ती तुम्ही पॉवर कंपनीला विकून कमाई सुद्धा करू शकता। यामुळे गरीब व मध्यम वर्गातील लोकांचे वीज बिल तर कमी होईलच, सोबतच भारत देश हा ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर सुद्धा होईल। हे काही या योजनेचे प्रमुख फायदे आहेत मित्रांनो। त्यासोबतच मित्रांनो, प्रधानमंत्री यांनी ट्विट सुद्धा केलेले आहे आणि त्याच्यात लिहिले आहे की सूर्यवंशी भगवान श्री राम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते हैं। आज अयोध्या में प्राण प्रतिष्ठा के शुभ अवसर पर मेरा यह संकल्प और प्रशस्त हुआ है कि भारतवासियों के घर की छत पर उनका अपना सोलर रूफटॉप सिस्टम हो। अयोध्या से लौटने के बाद मैंने पहला निर्णय लिया है कि हमारी सरकार 1 करोड़ घरों पर रूफटॉप सोलर लगाने के लक्ष्य के साथ प्रधानमंत्री सूर्योदय योजना प्रारंभ करेगी। इससे गरीब और मध्यम वर्ग का बिजली बिल तो कम होगा, साथ ही साथ भारत ऊर्जा के क्षेत्र में आत्मनिर्भर भी बनेगा। अशा प्रकारे प्रधानमंत्री यांनी ट्विट करून सुद्धा या योजनेबद्दल माहिती दिलेली आहे। तसेच मित्रांनो, प्रधानमंत्री सूर्योदय योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी एका बैठकीची व्यवस्था सुद्धा केली आहे। तसेच लोकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करण्याकरिता प्रधानमंत्री यांनी एक व्यापक अभियान सुरू करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत। याबाबत हे नोटिफिकेशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। अशा प्रकारे या ठिकाणी नोटिफिकेशन काढून सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। तर चला मित्रांनो, पाहूया की ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल, या योजनेचा लाभ लोकांना कसा घेता येईल, काय काय कागदपत्रे लागतील, काय प्रोसेस असणार आहे आणि या योजनेसाठी पात्रता ही काय असणार आहे, याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण याविषयी जाणून घेऊया की प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही नेमकी काय आहे। तर मित्रांनो, सूर्योदय या नावानेच तुम्हाला समजले असेल की सूर्याच्या योजनेपासून वीज मिळवणे। या योजनेअंतर्गत जे काही पॅनल छतावर लावले जातील त्याच्या माध्यमातून वीज निर्माण होईल आणि तुमच्या घराला वीज मिळेल। तुमचे जेवढे पण इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत ते सर्व या सिस्टीमच्या सहाय्याने चालतील। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 करोड लोकांना लाभ मिळेल। या योजनेमुळे लोकांना एक सोपा व स्वच्छ ऊर्जेचे साधन हे मिळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणकोणत्या लोकांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ हा गरीब व मध्यम वर्गातील लोकांना मिळणार आहे, ज्यामध्ये बेसिक पात्रता आहे की एकतर लाभार्थी हा भारताचा रहिवासी असला पाहिजे। त्याच्यानंतर लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख ते 1.5 लाखापेक्षा जास्त नसावे। सर्व कागदपत्रे ही जमा किंवा अपलोड करावीत। तसेच अर्जदार हा कुठल्याही सरकारी नोकरीला नसला पाहिजे। अशा प्रकारे या योजनेची पात्रता आहे मित्रांनो, आणि अशा प्रकारे या योजनेचा लाभ हा तुम्हाला घेता येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे ही लागणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी लाभार्थ्याचे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला, एक लाईट बिल सुद्धा या ठिकाणी लागेल। त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, एक मोबाईल नंबर, बँक पासबुक, पासपोर्ट साईजचा फोटो आणि राशन कार्ड, ही एवढी मुख्य कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म हा कसा भरावा किंवा या योजनेचा लाभ हा कसा घ्यावा। तर मित्रांनो, या योजनेची आतापर्यंत फक्त घोषणा करण्यात आलेली आहे। अजूनपर्यंत या योजनेची कुठल्याही प्रकारची ऑफिशियल वेबसाईट ही तयार करण्यात आलेली नाहीये।
म्हणजेच या योजनेसाठी अजून पर्टिक्युलर पोर्टल हे तयार करण्यात आलेले नाहीये, परंतु लवकरच या योजनेसाठी एक ऑफिशियल पोर्टल बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। एकदाचे पोर्टल तयार झाल्यानंतर या योजनेचा लाभ लोकांना दिला जाणार आहे।